आशिया खंडातील 2 नंबरचं सर्वात मोठं वडाचं झाड आहे की हे 2.5 एकरमध्ये आहे आणि म्हणजे जन्नी मातेच्या पूर्वेला एक वडाचं झाड आहे. ते 5 एकरमध्ये त्याचा विस्तार झालेला आहे. बोला. वडाचं नाव ह्या वडाला काळूबाईचा वड म्हटलं जातं आणि तो जो आहे पूर्वेचा जन्नी मातेचा वड म्हणून आहे, तो 5 एकरमध्ये विस्तार पावलेला होता तो वडाचं झाड. आणि त्याचा फोटोसुद्धा तुम्हाला एक देतो. 5 एकरमध्ये जुन्या काळातील ब्रिटिश अधिकाऱ्याचं ते नाव वगैरे आहे त्याच्यावरती, तर तो मी फोटो तुम्हाला देतो. आणि याच्याकडं हे ऐतिहासिक वारसा असलेलं हे वडाचे जे झाड आहे त्याचं संवर्धन करून एक पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी शासनानं मदत करावी. हा प्रसिद्ध वड आहे. जावली तालुक्यामध्ये हा वड प्रसिद्ध झालेला आहे. जिथं तिथं हा गाजतो आणि अशी दाट झाडी राहावी असंच आम्ही हे मानतो. वडाची झाडं माणसांनी लावावीत हा मी तुम्हाला संदेश देते वटपौर्णिमेच्या निमित्ताने. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात ज्या वैराट गडाच्या पायथ्याशी असलेलं वडाचे मसवे, तालुका जावली, जिल्हा सातारा, पुणे बेंगलोर महामार्गापासून पाचवड फाट्यापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेलं हे वडाचं मसवं. या वडाच्या मसव्याला जागतिक लेवलच्या दर्जाची जी झाडं आपण म्हणतो वडाचं, कलकत्त्याच्या बॉटनिकल गार्डनमध्ये या वडाच्या झाडाची ऐतिहासिक नोंद आहे की गतकालीन म्हणजे त्या काळामध्ये 5 एकरमध्ये पसरलेलं वडाचे एकमेव झाड ह्याची नोंद असलेलं हे वडाचं मसवं. वडाच्या मसव्याचा इतिहास गेले अनेक वर्ष जागतिक स्तरावर या वडांची महती खूप मोठ्या प्रमाणात तुमचं फॉरेस्ट ऑफिसला उपलब्ध आहे. एक आनंदाची बातमी म्हणजे आज सातारा जिल्ह्यातच वाईसारख्या ठिकाणाहून हायवेला जातानाची जी झाडांची कत्तल झाली, ती वडांच्या झाडांची मुख्यत्वे कत्तल मोठ्या प्रमाणात झाली. याचा निषेध आहे. सयाजी शिंदेंसारख्या एका आमच्या ध्येयवेड्या अभिनेत्याने कित्येक वडांच्या झाडांचं पुनर्वसन करून ती आज पुनर्जीवित केलेली आहेत. दुर्दैवाने शासनाचं दुर्लक्ष इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या मसवे गावावर आहे की इथं ज्या ज्या व्यवस्था पाहिजेत आणि ज्या ज्या सुविधा पाहिजेत त्या दिल्या नाहीत. त्यामुळं जागतिक लेवलला जाणारं हे जे काय पर्यटन स्थळ आहे वडाच्या झाडामुळं ते कुठंतरी लोप पावण्याच्या अवस्थेत आहे. खऱ्या अर्थानं वटपौर्णिमा आहे. आमच्या जावली तालुक्यातील अनेक महिला भगिनी ज्या पद्धतीनं पंढरीला जातात त्या पद्धतीनं ह्या वडाच्या मसव्याला येऊन वडाच्या मसवे या ठिकाणी त्या वटवृक्षाचे पूजन केलं जातं. हे कुठंतरी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु शासनाने या ठिकाणी या इथल्या माय मातांचं आणि इथल्या या वडाच्या मसव्याचं कुठंतरी होणारं पर्यटन आहे ते मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी शासनाने या ठिकाणी लक्ष द्यावं अशी इथल्या ग्रामस्थांची, इथल्या महिलांची आणि तमाम जावलीकरांची इच्छा असून शासनानं लवकरात लवकर, वनविभागानं लवकरात लवकर लक्ष घालून या ठिकाणी हे पर्यावरण देणारं जे झाड आहे त्या झाडाची निगा राखण्यासाठी आणि जागतिक लेवलचा वारसा त्याच पद्धतीनं मोठा होण्यासाठी शासनाने या ठिकाणी लक्ष घालण्याची मागणी जावली तालुक्यातील तमाम जनता करीत आहे.